नमो बुद्धाय, जय भीम। दर्शकों, आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल प्रस्तुत मेरा गांव, भारत का संविधान करेगा आदर्श गांव का निर्माण। इस कार्यक्रम में आप सभी लोगों का तहे दिल से स्वागत। मैं प्राध्यापक गजेंद्र गवई। दर्शकों, इस समय हम महाराष्ट्र के बुल्ढाना जिले का यह है सिंदखेड राजा तहसील का वर्दड़ी बुद्रुक नामक गांव, और यह है तक्षशिला बुद्ध विहार का एरिया। इस तक्षशिला बुद्ध विहार के सामने इतनी रात होने के बावजूद भी बहुत सारे लोग कई तादाद में हमारे साथ जुड़े हैं, जिस कार्यक्रम का नाम है मेरा गांव भारत का संविधान। तो इस संविधान के कार्यक्रम में हम चर्चा करेंगे संविधान के ऊपर। दर्शकों, अभी हम चलते हैं इस प्रोग्राम में, जहां पर होगा संविधान का पहला पन्ना, जिसे हम भारतीय संविधान का कॉन्स्टिट्यूशन का ये प्रियम्बल कहते हैं, या उसको प्रस्ताविका उद्देशिका कहते हैं। इस उद्देशिका का यहाँ पर पठन होगा, तो चलते हैं। जय भीम। मी ॲडव्होकेट प्रदीप पंढरीनाथ सोनकांबळे, वर्दडी बुद्रुक, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा, संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन करत आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। जय भीम, जय भीम, जय संविधान। अरहं सम्मा सम्बुद्ध भगवा बुद्ध भगवन्तं अभिवादेमि। स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि,
तत्यंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि खापदं समादयामि अदीनदाना वेरमणि शिखापदं समादयामि कामेषु मेचचारा वेरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि शिखापदं समादयामि सुरामेरे मज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समादयामि साधु साधु साधु। तो दर्शकों, ब्रेक के बाद आप सभी का तहे दिल से स्वागत फिर से एक बार। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल प्रस्तुत मेरा गांव, भारत का संविधान करेगा आदर्श गांव का निर्माण। आपको पता होगा इस भारत वर्ष का यह संविधान विश्व रत्न महामहिम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने यहाँ पे लिखा है। यह संविधान लिखने के लिए 2 साल 11 महीने 18 दिन इतना समय लगा। दर्शकों, यह संविधान के माध्यम से इस देश में समता, स्वतंत्रता, बंधुता और न्याय ये यहाँ पे प्रस्तावित हो। और अगर इसी प्रकार का वातावरण किसी गांव में होता है तो वो गांव कहलाएगा आदर्श गांव। और इसी आदर्श गांव के इस कड़ी में आता है ये वर्दड़ी बुद्रुक नामक का गांव, जहां पर बुद्ध फुले शिव अम्बेडकर की विचारधारा समता को लेकर यहाँ पे बहुत सारे प्रोग्राम मनाते हैं। और ऐसे लोग इस कार्यक्रम में हमारे साथ अभी जुड़े हैं जो कहेंगे संविधान के बारे में, क्या है भारत का संविधान और क्या मिला हमें इस भारत के संविधान से। अगर इस देश में ये भारत का संविधान नहीं होता तो क्या हालत होती हमारी और हमारे समाज की। ऐसे बहुत सारे सवालात लेके हम पहुंचेंगे इन्हीं लोगों के पास जो बताएंगे संविधान के बारे में, क्या है ये भारत का संविधान। तो चलते हैं और करते हैं आपको इन्हीं लोगों से रूबरू जो रहने वाले हैं वर्दड़ी बुद्रुक गांव के, और ये है तक्षशिला बुद्ध विहार। सर जय भीम। जय भीम। क्या नाम है सर? मेरा नाम है नितिन दिलीप सोनकांबळे। अच्छा नितिन भैया, क्या कहोगे संविधान के बारे में? संविधान है इसलिए भारत की शान है। हाँ और भारत की शान है और पूरे वर्ल्ड में संविधान की शान है। बिल्कुल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ना होते तो ये संविधान ही नहीं होता। बिल्कुल। इसके लिए मैं इतना ही कहना सकता हूँ, संविधान हमारी जान है। बहुत अच्छे, जोरदार तालियां हो जाए दर्शकों। भारत की शान है, भारत की जान है, भीमजीत तुम्हारा यह संविधान है। ये ऐसे विचार यहाँ पे रखते हैं या इस गांव के रहने वाले होनहार युवा ये थे। इसी प्रकार के कुछ लोग कहते हैं संविधान के बारे में। सर जय भीम। जय भीम। क्या कहोगे सर संविधान के बारे में? क्या नाम है आपका? मी प्रदीप पंढरीनाथ सोनकांबळे, हाँ व्यवसायाने वकील आहे क्या बात। आणि वकील असल्यामुळं माझा संबंध हा संविधानाशी बिल्कुल जवळचा आहे। आणि संविधानाबद्दल बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध जाती धर्माच्या लोकांना, विविध संस्कृतींना एकत्र जोडण्याचं काम या संविधानामुळे केलेलं आहे। बिल्कुल भारताची लोकशाही जी आज समृद्धपणे इथं नांदत आहे त्याच्या पाठीमागं त्याचं एक मुख्य आधार हे संविधानच आहे। बरोबर। संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांमध्ये समानता आणली किंवा मग आपण जर बघितलं हाँ, तर फंडामेंटल राईट्स आहेत, बिलकुल. मूलभूत अधिकार आहेत। बिलकुल. ज्या मूलभूत अधिकारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 14 मध्ये सांगितलं हाँ, कायद्यापुढे सगळे समान आहे, म्हणजे कोणी उंच नाही कोणी नीच नाही। त्याच्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं, भाषणाचं स्वातंत्र्य दिलं। या सगळ्या गोष्टीचा विचार करता संविधान ही एक अशी कडी आहे जी भारताच्या विविधतेला एकत्र बांधून। जोरदार तालियां हो जाए दर्शकों। संविधान के माध्यम से हमें मिला है फंडामेंटल राइट जैसे कि समानता का अधिकार, और इस समानता के अधिकार के नीचे इस भारतवर्ष में रहने वाले हर एक इंसान ये समसमान है। और आप चाहते हैं कि अगर यह समानता का अधिकार हमें प्रस्तावित करना है तो आदमी ने आदमी के साथ आदमी होकर ही रहना, यही लोकतंत्र की सीख है। ये बाबा साहब का संविधान हमें बतलाता है दर्शकों। जय भीम। जय भीम सर। क्या नाम है आपका? माझं नाव विठ्ठल तुकाराम सोनकांबळे आहे आणि
मी वर्दडी गावचा रहिवासी आहे. माझ्या गावाबद्दल मला खूप अभिमान आहे. क्या बात. कारण ह्या गावामध्ये माझ्या गावामध्ये बाबासाहेबांच्या फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आज लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून इथं आली आहे. म्हणून मी लॉर्ड बुद्धा टी व्हीला आणि मैत्री संघाला धन्यवाद देऊ इच्छितो. आणि मी पूर्ण भारतीयांना हा संदेश देऊ इच्छितो संविधानाच्या बद्दल की संविधानाने म्हणजे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून भगवान बुद्धाचे विचार मांडलेले आहेत. आणि ते विचार कुठल्या जाती धर्माच्या पंथाच्या कल्याणासाठी नव्हे तर ह्या भूतलावरील सर्व सजीवांच्या कल्याणासाठी सुखासाठी आहेत. आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की स्वातंत्र्यता, समता, बंधुता, न्याय, नैतिकता आणि मानवता हा संविधानाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. आणि या ठेवीचा उपयोग जर प्रत्येक भारतीयाने मानवी कल्याणासाठी आणि देशाच्या इतिहासासाठी जर केला तर निश्चितच ह्या भारतातील सर्व जनता सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हा मी या भारतीयांना संदेश देऊ इच्छितो. जय भीम. जोरदार तालियां दर्शकों. ये है संविधान का स्टडी करने वाले लोग जो कहते हैं संविधान के बारे में इतनी डिटेल्स जानकारी अगर आपको होना ही है तो आप देखते रहिए कार्यक्रम, जिस कार्यक्रम का नाम है मेरा गांव भारत का संविधान. जी हाँ, चल रहा है इस वर्दड़ी बुजुर्ग गांव में. दर्शकों, इसी प्रकार के बहुत सारे लोग संविधान के बारे में क्या कहते हैं जानते हैं. सर जय भीम. जय भीम. क्या नाम है आपका? कडवा म्हणून औरंगे. अच्छा, कडवा, क्या कहोगे संविधान के बारे में? संविधान हे तर आपलं जीवन आहे. बिल्कुल. हां, संविधानामुळे आपल्याला सर्व काही पुन्हा हक्क मिळा समजलेले, पूर्ण काही मतदानचा हक्क, सर्वांना सारखा हक्क आहे. कोणी व्यापारी आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी आमदार आहे, कोणी खासदार आहे, याला सर्वांना एक समान हक्क दिलेला आहे मताचा. जोरदार तालियां दर्शकों. बाबा साहब के संविधान से हमें यहाँ पे बहुत सारे हक और अधिकार मिले हैं. जैसे कि कोई भी व्यक्ति कोई बिजनेस कर सकता है या धंधा कर सकता है, ये अधिकार बाबा साहब के संविधान ने दिया. बहुत सारे लोग क्या कहते हैं? क्या नाम है आपका सर? तानाजी दामोदर साळवे. तानाजी सर, क्या कहना चाहोगे संविधान के बारे में? बोलिए बोलिए. संविधान से क्या, संविधान से क्या आपको क्या मिला? संविधान से प्रॅक्टिस ये संविधान रहना चाहिए या बंद होना चाहिए, खत्म होना नाही, चाहिए? संविधान तर पाहिजेतच. संविधान पाहिजे. जोरदार तालियां हो. ये संविधान होना ही है क्योंकि हम जीते हैं संविधान के बलबूते पर. क्या बात है. जय भीम. जय भीम सर. माझं नाव राधेराव देवदास सोनकांबळे, राहणार वर्दडी. हाँ. संविधान बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांना सर्व सुख सुविधा आहेत. जय भीम. रावसाहेब बाबासाहेब साळवे. बाबासाहेब संविधानामुळेच आपण स्वाभिमानाने जगू शकतो. क्या बात है. दर्शकों, ये है लोग वर्दड़ी के जो स्वाभिमान से बात करते हैं और कहते हैं बाबा साहब के संविधान से ही हम स्वाभिमान से जीते हैं. अगर बाबा साहब का संविधान नहीं होता तो वो पुरानी जो बातें हमें याद रखनी चाहिए. जैसे कि यहाँ के शोषित पीड़ित लोग, जैसे गले में मटका और कमर पे झाड़ू था, ये बात हमें जो भुला देता है वो है संविधान. और यह संविधान से सब कुछ मिला है. क्या कहते हैं लोग, जानते हैं लोगों से? जय भीम. क्या कहोगे संविधान के बारे में? संविधान के बारे में संविधान है. हाँ. मेरा नाम विलास बापूराव साळवे. विलास भैया, क्या कहोगे? मैं वर्दड़ी गांव से हूँ. हाँ. तालुका निकट राजा, जिला बुलढाना. हाँ. संविधान ये बाबा साहब ने ये संविधान ये आप लोग को दिया है, हम लोग को दिया है. हाँ. ये संविधान की वजह से सब लोग सुखी है. नहीं तो पहला सब एक पीछे का देखेंगे तो बहुत बुरा था. बहुत बुरी हालत थी. बिल्कुल. लेकिन संविधान की वजह से सब लोग, मतलब कोई भी हो, चांबार हो, मातंग हो, मांग हो, जो है वो सब मतलब अपना पूरा 18 पकड़ जात वाले सब हाँ. ये ऊंची मान करके जीते. संविधान से. संविधान नहीं होता तो ये लोग ऊंची मान करके नहीं कितने भी नाले में पड़े होते. बिल्कुल. बहुत लेकिन संविधान की वजह से जी रहे, संविधान की वजह से खा रहे. इसलिए संविधान हमारी जान है. क्या बात है. जोरदार तालियां हो जाए दर्शकों. क्या कहेंगे. हमारे साथ दूसरे एक कलाकार है जो कि गांव के है रहने वाले. जय भीम दादा. जय भीम. क्या नाम है आपका? भीमराव भास्कर साळवे. अच्छा, भास्कर भीमराव हाँ, साळवे. भास्कर साहब, क्या कहोगे? हाँ. कंगालाच्या कंगालानं केलं मालोमाला असा भीमाई झाला. क्या बात है. या जोरदार तालियां हो कंगालानं जाए. आपल्याला मालामाल बनवलं. क्या बात है. बहुत अच्छी बात, बहुत अच्छी बात. जय भीम. क्या नाम है तेरा? मेरा नाम विकास शालिग्राम साळवे है. हाँ. मैं बस यही कहना चाहता हूँ, हाँ. अन्यायाला वाचा फोडून ज्यांनी दीन दलितांचा स्वाभिमान जागा केला असे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हाँ. ज्यांनी आपल्याला घटनेचा अधिकार दिला, ज्यामुळे आपण सर्व आज इथं उभे आहोत आणि हा कार्यक्रम घेत आहोत. बिल्कुल. जर बाबासाहेब कदाचित झाले नसते हाँ. तर इथं आपण
म्हणजे इथं उभे राहिलोच नसतो आणि हा कार्यक्रम घेण्यातही नसता आला आणि आपली अवस्था किड्या मुंग्यासारखीच असती. म्हणून गुलाम बनून जगण्यापेक्षा चांगला शेर होऊन जगा हाच माझा संदेश आहे. जोरदार ताली हो जाए. बाबा साहब का ये संदेश हमें देता है कि 100 दिन यहाँ पे भेड़ बकरियों के जैसे जीने से बेहतर है कि हम एक दिन शेर बनकर जिए. दर्शकों, आप देख रहे हैं कार्यक्रम मेरा गांव भारत का संविधान. जिया है, ये है वर्दळी बुद्रुक नामक गांव और ये है तक्षशिला बुद्ध विहार. जय भीम. माझं नाव जय भीम. हाँ. माझं नाव राजसेन दिलीप विनकर, राणा वर्दळी बुद्रुक, तालुका सिंदखेड, जिल्हा बुलढाणा. मी म्हणतो की संविधान जर नसतं हाँ. त्या भारतात पहिलं आता लोकशाही आहे हाँ. म्हणून आपण एक हक्कानं जगू शकतो, बरोबर. हक्कानं राहू शकतो, कुठं बी जाऊ शकतो, येऊ शकतो. बिलकुल. आणि जर हुकुमशाही जर असती तर आपल्याला गळ्याला फास लावून ओढलं असतं. तर हे समता बंधुता आणि न्याय ह्या संविधानाद्वारे आपल्याला भेटलेला आहे. यामुळं संविधान भारताचे सर्वात उत्कृष्ट संविधान ह्या भारतात या व्यतिरिक्त कुठेच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ह्या संविधानाच्या द्वारे बाबासाहेबांना हक्क दिला आणि हक्क आहे म्हणून आज आपण उच्चमान करून जगू शकतो. जोरदार तालियां हो जाए. दर्शकों, लोग जुड़ रहे हमारे साथ और कह रहे अपनी मन की बात. यह है मन की बात सही में कि यह भारत का संविधान यहाँ पे प्रॉपर होना चाहिए, जिस संविधान के माध्यम से हमें मिलता है हक और अधिकार और ये जीने की लड़ाई हम जीते हैं. जय भीम. क्या कहोगे? क्या नाम है आपका? शिवाजी अंकुश विनकर. नसती तर घट संविधान नसते तर आपलं काय खरं नसतं. काही खरं नसतं. जोरदार तालियां हो जाए शिवाजी दादा के लिए. अगर यह संविधान नहीं होता तो हमारा कुछ यहाँ पे बराबर नहीं होता. केवल और केवल संविधान से है. जय भीम. जय भीम सर. जय भीम. क्या कहोगे? क्या नाम है? मेरा नाम आकाश भाई साहब रत्न पार्क है. हाँ. जब डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 26 नवंबर 1949 अपने देश की घटना लिखी, तब मैं ये कहना चाहूँगा, ताजमहल अगर प्रेम की निशानी है तो 14 अप्रैल भी एक शेर की कहानी है. ताजमहल अगर प्रेम की निशानी है 14 अप्रैल भी एक शेर की कहानी है. भीम ने जुबा खोली हर कोई इंसान बन गया. भीम ने आँख खोली हर कोई तूफान बन गया. और उस भीम ने कलम खोली हर कोई विद्वान बन गया. भीम इस कलम की वजह से चाय बेचने वाला आज पंतप्रधान बन गया. चाय बेचने वाला आज पंतप्रधान बन गया. जोरदार ताली हो जाए. दर्शकों, कैसे बात स्पिरिटेड कहते हैं लोग इस कार्यक्रम में, क्योंकि कार्यक्रम है मेरा गांव भारत का संविधान. और आणि असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर माणसाला माणसाचा जगण्याचा अधिकार नसता. आणि भिकारी बने हे मालामाल, भिकारी 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 बने हे मालामाल. अरे ये है मेरे भीम का कमाल, भिकारी बने हैं मालामाल, ये है मेरे भीम का कमाल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशाची घटना बी नसती. आणि भिकारी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मालामाल बनले. आणि काही शिकल्या सवारल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धोका दिला. तो दर्शकों, ये कार्यक्रम आप देख रहे हैं भारत का संविधान करेगा आदर्श गांव का निर्माण. जय भीम. संपूर्ण विश्वाला शांतीचा व क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध व या देशातून निघून गेलेल्या बुद्धाच्या धम्माला परत एकदा मायदेशी आणणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जर बाबासाहेब जन्म आले नसते तर हा समाज उपाशीपोटी मेला असता. सर्वांनी बाबासाहेबांचे कष्ट जाणून घेतले पाहिजे आणि पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. एवढं बोलतो आणि मी माझ्या गीताला सुरुवात करतो. 14 तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्ती मागे मूर्ती भीमकाय देईल सुरती. जनमुख्या सदितली वाणी 14 तळ्याचे पाणी ते जाब जलाचे झाले दीनांना पैरीत केले. अन्यायासाठी लढुनी नवशक्ती मानवा आणि 14 तळ्याचे पाणी. नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची अर्थविराणी 14 तळ्याचे पाणी. आत्मवान जागे केले मानवास मी पण दिदले धम्मचक्र हे परतोनी नवशक्ती मानवा आणि 14 तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि. जोरदार तालियां हो जाए. दर्शकों, छोटे छोटे नन्हे से गायक भी हमारे साथ जुड़े हैं. इस प्रकार ये शो चल रहा है इसी गांव में. मिलते हैं आपको फिर एक ब्रेक के बाद.
दर्शकों, ब्रेक के बाद फिर से एक बार आपका तहे दिल से स्वागत। आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल प्रस्तुत मेरा गांव भारत का संविधान करेगा आदर्श गांव का निर्माण। यह है महाराष्ट्र बुल्ढाना जिले का सिंदखेड राजा तहसील का वर्दड़ी बुजुर्ग नाम, और ये गांव जहां पर हम मौजूद है यह है तक्षशिला बुद्ध विहार। कई तादाद में गई इतनी रात होने के बावजूद भी लोग बाबा साहब के आंदोलन के लिए, बाबा साहब के मूवमेंट के लिए हमारे साथ जुड़े हैं, क्योंकि लोग जानते हैं बाबा साहब का आंदोलन, और ये आंदोलन आगे लेके जाने वाली ये टीम आपके साथ जुड़ी है। आपको इन्हीं से हम रूबरू कराएंगे क्या कहते हैं लोग संविधान के बारे में, क्या है भारत का संविधान। ताई जय भीम. जय भीम. काय नाव तुमचं? सुनीता भास्कर साळे. अच्छा, घटनेबद्दल काय सांगाल? बाबासाहेबांमुळे मला खूप मस्त आदर आहे. आदर आहे. बाबासाहेबांच्या घटनेमुळे तुम्ही माईक मध्ये बोलला. हा, नाही तर बोलू शकले नसते. बोलू शकले जय नसते. भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. काय नाव तुझं? माझं नाव प्रफुल्ल बांधा साळवे. मी वर्दडी इथला आहे. याची जाळाली त्याची जाळाली 500 महार आल्यावर, पेशवाई ती तर कर, पेशवाई ती तर कर, पहिल्याच वारात पेशवाई ती शेंड कापली जोरात, कोणी पळू लागले कोणी बेऊ लागले, सिद्धनाग आल्यावर पेशवाई ती तर कर, पेशवाई ती तर कर, दुसऱ्याच वारात पेशवाई ती पळू लागले जोरात, कोणी भेऊ लागले कोणी लढू लागले, मारसेना आल्यावर मारसेना आल्यावर, पेशवाई ती तर कर, पेशवाई ती तर कर, तिसऱ्याच वारात महाराजची तलवार पेशवाईच्या उरात, पेशवाईच्या उरात, प्रफुल्ल साळवे गातोय वर, प्रफुल्ल साळवे लिहितोय वर, पेशवाई ती तर कर, पेशवाई ती तर कर. जय भीम. दर्शकों, जोरदार तालियां हो जाए। तो साथियों, इतना नन्हा सा गाय किसी गांव में मौजूद है जो ये हमारे इतिहास के बारे में इस गीतों के माध्यम से हमें बताना चाहता था। एक सुंदर आवाज में यहाँ पे गीत पेश हुआ है। जानते हैं क्या कहते हैं लोग? जय भीम. जय भीम. क्या कहोगे संविधान के बारे में? अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक गौतम बुद्ध, घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांना माझा त्रिवार अभिवादन. गीताला सुरू करते. शांतीने नांदणारा बुद्धाचं धम्म आहे, या विश्वाला तारणारा बुद्धाचं धम्म आहे. असतील किती जगात जाती आणि धर्म, समतेत मांडणारा बुद्धाचा धम्म आहे. तलवार समाने होती लेखणी भीमाची, कापत गेली जीर्ण रूढी या भारत देशाची, कोणीच सरी नाही केली माझ्या भीमबाच्या तळपायाची. भीमाचं रक्त एकनिष्ठ दिसावं दिसावं, भीमाचं रक्त एकनिष्ठ दिसावं दिसावं, असं दिसावं दिसावं, असं भीमनगर असावं, असं भीमनगर असावं, भीमनगर असावं, असं भीमनगर असावं. भीमाचं रक्त एकनिष्ठ दिसावं दिसावं, भीमाचं रक्त एकनिष्ठ दिसावं दिसावं, असं दिसावं दिसावं, असं भीमनगर असावं, असं भीमनगर असावं, भीमनगर असावं, असं भीमनगर असावं. स्वार्थी भावना मनी भावना नसावी 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 नसावी, बुद्धाची मैत्री करुणा ही असावी 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 असावी. सांज सकाळी बुद्ध विहारी, सांज सकाळी बुद्ध विहारी, रमाव रमाव तोड रमाव रमाव, असं भीमनगर असावं, असं भीमनगर असावं,
भीमनगर असावं स भीमनगरी असावं. भीमाचे तत्व लोपविणारा नसावा 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 नसावा. भीमाचे महत्व जपविणारा असावा 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 असावा. बुद्ध भीमाचं गाणं हे सारं, बुद्ध भीमाचं गाणं हे सारं असावं असावं असं असावं असावं. असं भीमनगर असावं असं भीमनगरी असावं. भीमनगर असावं असं भीमनगरी असावं. दुबळ्यासाठी भीमाचा मळा पिकावा 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 पिकावा. भीमाच्या पाठी नांगरडीला नसावा 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 नसावा. विजय परे कुणी कुणावर, विजय परे कुणी कुणावर रुसावं रुसावं असं रुसावं रुसावं. असं भीमनगर असावं स भीमनगरी असावं. भीमनगर असावं स भीमनगरी असावं. भीमाचं रक्त एकनिष्ठ दिसावं दिसावं. भीमाचं रक्त एकनिष्ठ दिसावं दिसावं असं दिसावं दिसावं. असं भीमनगर असावं स भीमनगर असावं. भीमनगर असावं स भीम. दर्शकों जोरदार तालियां. इतना सुमधुर आवाज में हमारा भीमनगर मोहल्ला किस प्रकार का हो, ये गीतों के माध्यम से ये गायिका रखती है. ये बाबा साहब की शेर राग रागिनी किस प्रकार का यहाँ पे पेशकश होता है. दर्शकों हमारे साथ जुड़ते हैं लोग, क्या कहते हैं संविधान के बारे में. जय भीम. जय भीम. क्या नाम है आपका. मेरा नाम रामेश्वर सूत्रधार सोनकांबळे, गाव वर्दडी बुद्रुक, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा. संविधान के बारे में क्या संविधान बारे म्हणजे सांगायचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जर संविधान लिहिलं नसतं तर आजपर्यंत आपण इथे थांबू शकलो नसतो आणि बुद्धविहार म्हणजे असे उभे राहू शकले नसते. बुद्धविहार बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण इथे चर्चा करू शकतो. सगळे येतात. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगायचं म्हणजे मतदानाचा हक्क दिला, प्रत्येक माणसाला एकटीला जगण्याचा अधिकार दिला. आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मतदानामुळे मी आज ग्रामपंचायतचा सदस्य झालो, बाबासाहेब आंबेडकरांमुळेच झालो. एवढे बोलून. जय भीम. काय नाव. आकाश अशोक. आकाश भैया काय सांगाल संविधानाबद्दल घटनेबद्दल. बाबासाहेब नव्हते आपण काही नसतं. नसते. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, बरोबर आहे. हो. आणि संविधान राहायला पाहिजे का नाही. राहायला पाहिजे का बदललं पाहिजे. नाही. जोरदार तालियां हो जाए दर्शकों. दर्शकों आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल प्रस्तुत मेरा गांव भारत का संविधान करेगा आदर्श गांव का निर्माण. बहुत सारे लोग, बहुत सारी महिलाएं इस कार्यक्रम में हमारे साथ मौजूद है. क्या कहते हैं संविधान के बारे में. ताई जय भीम. जय भीम. क्या कहो. माझं नाव यमुना अशोक अचलखांब. चौफेर झाडी झुडी त्या झाडीत उंच माडी. चौफेर झाडी झुडी त्या झाडीत उंच माडी. बाई तेच माहेर माझं भीमवाडी ग. बाई तेच माहेर माझं भीमवाडी ग. या भीमरायाचं देण आम्हा नाही कशाची वान. भीमरायाचं देण आम्हा नाही कशाची वान. फेड ह्या बाबाचे ऋण आम्ही गातो से गुणगान. फेड ह्या बाबाचे ऋण आम्ही गातो से गुणगान. वाट सुंदर येवली शेती नागमोडी ग. वाट सुंदर येवली शेती नागमोडी ग. बाई तेच माहेर माझं भीमवाडी ग. बाई तेच माहेर माझं भीमवाडी ग. हेत बुद्धाचं विहार सारा नटलेला परिचार. हेत बुद्धाचं विहार सारा नटलेला परिचार. निळ्या टोपीचा सरदार कवी जगदीश सुरडकर. निळ्या टोपीचा सरदार कवी जगदीश सुरडकर. हाती वंदन गीत मला नागमोडी ग. हाती वंदन गीत मला नागमोडी ग. बाई तेच माहेर माझं भीमवाडी ग. जय भीम. तो दर्शकों आप देख रहे हैं ये कार्यक्रम, जिस कार्यक्रम का नाम है मेरा गांव भारत का संविधान करेगा आदर्श गांव का निर्माण. अगर आप भी अपने किसी गांव में, इलाके में या कस्बे में या नगर डगर में इस संविधान के बारे में
अवेयरनेस लाना चाहते हो या इस प्रकार का कार्यक्रम आयोजित करना चाहते हो तो मैं प्राध्यापक गजेंद्र गवई, मुझे नीचे दिए हुए नंबर पर आप संपर्क कर सकते हो। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। कैमरामैन शशिकांत के साथ गजेंद्र गवई। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, जय संविधान। धन्यवाद।